पालकत्व आणि शिक्षकत्व या संयुक्त जबाबदाऱ्या आहेत. या दोन्ही जबाबदाऱ्या सेवेच्या आहेत. एकदा पालकाची भूमिका आपण स्वीकारली तर ती तहहयात बजावावी लागेल. शिक्षकाच्या भूमिकेचंही तसेच आहे. म्हणून या भूमिका घेण्यापूर्वीच आपल्या जबाबदारीची जाणीव असायला हवी. एकदा ही भूमिका स्वीकारलीत की मग मात्र त्यातून कधीही सुटका नाही, असे पत्रकार प्रसाद काथे यांनी सांगितले. संपदा विद्या प्रतिष्ठानचे ज्ञानसंपदा स्कूल आयोजित ज्ञानसंपदा व्याख्यानमालेत प्रसाद काथे यांनी शिक्षणाचे महत्त्व रुजवताना शिक्षक आणि पालकांचे योगदान या विषयावर ज्ञानसंपदा व्याख्यानमालेतील द्वितीय पुष्प गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संपदा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण बजाज, उपाध्यक्ष आणि शालेय समितीचे चेअरमन कारभारी भिंगारे, मानद सचिव अरुण कुलकर्णी, खजिनदार अविनाश बोपर्डीकर, मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर आदी उपस्थित होते. या व्याख्यानमालेचे हे 13वे वर्ष आहे. पाल्याला शाळेत टाकले की पालकांची जबाबदारी संपत नाही तर ती वाढते. या विद्यार्थ्यांची ग्रहणशक्ती कशी वाढेल यासाठी विविध प्रयोग करा. आपण जे ग्रहण करतो त्याबद्दल प्रतिसाद द्यायला शिकवा. विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य कसे सुदृढ असेल याचाही विचार करा. आपला मुलगा 9 ते 6 असा राबणारा कामगार बनण्यापेक्षा सुजाण शिस्तबद्ध नागरिक कसा होईल याकडे लक्ष देण्याची अपेक्षाही यावेळी काथे यांनी व्यक्त केली. विद्यार्थी सरासरी 8 तास शिक्षकांच्या सहवासात असतो. त्याच्यामध्ये आपण कोणता आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो याकडे शिक्षकाचे लक्ष असायला हवे. तुमचे पाल्य विद्यार्थी हे केवळ पाल्य आणि विद्यार्थी नाहीत, तर ते सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. ते सतत आजूबाजूला घडणाऱ्या घटना टिपत असतात. त्यातून आपलीही सुटका होत नाही याचे भान ठेवण्याचेही काथे यांनी यावेळी नमूद केले. ठराविक वयानंतर मुलं आपोआप आई वडिलांपासून वेगळे होतात. शिस्त, अवाजवी अपेक्षा यामुळे ती दुरावतात. नात्यातला दुरावा संवाद संपवतो. यासाठी स्पर्श थेरपी प्रभावी ठरते, असेही काथे यांनी यावेळी नमूद केले. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.